मंडळी, आज मी तुम्हाला जी वड्यांची रेसिपी सांगणार आहे. शक्यतो तुम्ही त्या पाहिल्या नसतील, खाल्ल्याही नसतील आणि बनवल्याही नसतील. तर चला सुरुवात करूया. इथं चणे बघा मी रात्रभर भिजवलेले आहेत. एकदम छान भिजलेले आहेत, फुलून आलेले आहेत. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात चणे घालायचे, त्याच्यावर 2-4 लसणीच्या पाकळ्या घालायच्या, थोड्या हिरव्या मिरच्या, थोडे जिरे आणि चवीनुसार मीठ घालायचे. नंतर हे मिक्सरला थोडं पाणी घालून आपल्याला दरदरं वाटून घ्यायचं आहे आणि घट्टच ठेवायचं आहे. तर बघा ह्या प्रकारे मी वाटण केलेलं आहे. आता आपल्याला याच्यात थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं सगळं त्याच्यात मिक्स होईल. नंतर ताटाला तेलाचा हात लावायचा आहे, त्याच्यावर हे बॅटर सगळं पसरायचं आहे. जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही. आणि नंतर आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे. स्टीम आपल्याला 15 मिनिटं करायचं आहे. बघा 15 मिनिटानंतर आता हे स्टीम झालेलं आहे बघा आणि थंडही झालेलं आहे. आणि थंड झाले आता आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. बघा वड्या एकदम छान पडलेल्या आहेत, तुटल्या वगैरे काही नाही, एकदम मस्त लागतात. आता आपल्याला इथं तेल गरम केलंय बघा, मी गॅसची आच मीडियम ठेवली आणि ह्या वड्या आहेत ना मस्त खरपूस अशा तळून घ्यायच्या. बघा एक नंबर चवीला लागतात.